दुबईमध्ये ना, दुबईमध्ये काय असे ठिकाण आहेत ना की ज्या ठिकाणी तुम्ही असला ना कामाला, जिथं हात टाकाल ना, जिथं हात टाकाल तिथं तुम्हाला सोनं चांदी पैसा हाताला लागतोय, एवढा आहे तिथं. म्हणजे एवढा पैसा आहे तिथं दुबईमध्ये. जर त्या तुम्ही ठिकाणी कामाला लागला ना, त्यासाठी ना तुम्ही एक आयडिया करा. जास्त काय नाही, जास्त काय नाही, एकच आयडिया, एकच. फक्त का नाही तुम्ही थोडे पैसे, थोडे, जास्त नाही, थोडेच पैसे द्या, तिथे कामाला लागा आणि मग तिथं तुमची चांदी सोनं म्हणजे तुम्ही अंगावरती घालून फिरू शकता. गोल्डन मॅन एवढा पैसा आहे तिथं. फक्त काय करायचं आपल्याला, थोडी मेहनत करायची, हात घालायचा, पैसाच पैसा, हात घालायचा, पैसाच पैसा. म्हणजे पैशाची कमी नाही. रामराम मंडळी, कशात मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर तुमचं बरोबर स्वागत करतो आपल्या दुबईतील मराठी आवाज या चॅनलवरती. तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी असं युनिक सांगतो तुम्हाला, जेणेकरून दुबईमध्ये आहात ना, लवकरात लवकर पैसा कमवा, लवकरात लवकर. ही सुवर्ण संधी असं समजा आणि पैसा छापा. पैशाचा पाऊस पडतोय, पाऊस, त्याचा फायदा घ्या, बोरी भरून पैसा घ्या आणि इंडियामध्ये जा. सगळ्यात सोपी संधी, सगळ्यात सोपी आयडिया तुम्हाला सांगणार आहे मी. हे सोनं पैसा चांदी ऐकून कोण कोण व्हिडिओ आतापर्यंत पाहतंय त्याला सेल्यूट आहे भावा, सेल्यूट आहे. होय, मला तुम्हाला लालच द्यायची होती, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. मला तुम्हाला लालच का द्यायचे त्याच्या मागचं कारण सांगतो. आपण काय विचार करतो, इंडियामध्ये आहे ना, इंडियामध्ये भरपूर आपलं ऑडियन्स जरी आता व्हिडिओ पाहत असलं, त्यांना एवढंच वाटतं की दुबईत असा पैसा आहे ना, असा पैसा की चला हात घालू, तिथं सोनं चांदी पैसा हिरं डायमंड बिमंड असं घेऊन आपण इंडियामध्ये परत जाऊ. अशी कथा आहे की काय? म्हणजे असं वाटतं अरे दुबईत राहतो म्हणजे किती पैसा असेल त्याच्याकडं, किती पैसा असेल. पैसा आहे, पैसा आहे, त्यामागे मेहनत पण आहे. पण असं पण नाही की मेहनत केली म्हणजे लय पैसा लागे काय, एका टायमाला लाख लाख रुपये कमवतोय की काय माणूस, अशातली गत नाही. लाख लाख रुपये कमवतोय पण त्याला मेहनत पण तशा. पण एवढं पण नाही की आपण लयच विचार करतो. हा, लयच लयच विचार. मी का बोलतोय, का तर सांगतो. काय होतं माहिती आहे का, सोशल मीडियावरती आपण एखादी गोष्ट बघतो, दुबईमध्ये कमवा लाख रुपये, 10वी पास, 10वी नापास आहे तुम्ही, तुमचं शिक्षण नाही, दुबईत तुम्हाला काम आहे, असं असते तेव्हा. लगा तुझी 10वी झाल्या आणि तुला वाटते तू 1 लाख रुपये 2 लाख रुपये दुबईत कमवशील. कमवशील की कमवशील, पण त्याला एक्सपिरियन्स यावा लागतो. मी एक्सपिरियन्स काय बोलतोय का, आता समजा एखाद्या तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये फोरमॅन, आजकाल फोरमॅन 5-5, 6-6 हजार दिरहम कमवत आहेत दुबईमध्ये. त्यांचं शिक्षण 10वी झालेलं असतंय, पण त्यांच्याकडे अनुभव लय असतो, मरणाचा अनुभव आहे. 5-5, 6-6, 10-10, 15-15 वर्ष त्यांना अनुभव असतोय. इंडियात काम केलेलं असतं, हे दुबईत आल्यावर काम केलंय, मग त्यांना ती 5-5, 6-6 हजार आहे. आता आपल्या वयाचा पोरगा, 20, 22, 25 वर्षाचा पोरगा डायरेक्ट येऊन बोलत असेल, माझं 10वी झाले, मी तिथं जाऊन लाख रुपये कमवणार. ह्याची गोष्ट नाही. वाटतं तेवढं सोपं नाही. सगळ्यांना वाटतं दुबई सोपी आहे, तेवढी सोपी नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, दुबईत लय ट्रेंड करते. ट्रेंड काय करते, आजकाल सोशल मीडियाचा जास्त म्हणजे ट्रेंड चाललाय. जो सोशल मीडियावरती आहे ना, तो हिरो. आपण बघितलेला असतो सोशल मीडिया, आणि ते जे आहे ना, आपण जातो एखाद्या ठिकाणी, मी सुद्धा गेलोय तिथे, आधी व्हिजिट तुझ्यावरती होतो. काय असतं माहिती आहे का, ते सोशल ऑफिस असते त्यांचं, एक छोटंसं ऑफिस असते. त्या ऑफिसमध्ये काय त्यांचं काम असते की एक काम करायचं, तुम्हाला आम्ही पॅम्पलेट देणार, त्या पॅम्पलेटवरती लिहिलं असतं 3000 दिरहममध्ये 1 महिना आम्ही तुमची फ्रीमध्ये ॲडव्हर्टाईज करू. हे आपल्याला घेऊन जायचं असतं एखाद्या हॉटेलवरती, एखाद्या रेस्टॉरंटवरती, एखाद्या रिअल एस्टेट कंपनीकडे. त्यांना जायचं, सांगायचं, हे बघा हे आमची कंपनी आहे, आमची कंपनी हे तुमचं 3000 दिरहम घेईल आणि 3000 दिरहममध्ये 1 महिना पूर्ण तुमच्या ॲडव्हर्टाईज करेल. फेसबुक करते करेल, इंस्टाग्रामला करेल, यूट्यूबला करेल, टिकटॉक ट्रेंडला आहे दुबईमध्ये एकदम भयानक. पगार विचारेल त्यावेळेस ते काय बोलणार माहिती आहे का, पगार असा नाही, आम्ही तुम्हाला ऍड करतोय आमच्या बिझनेसमध्ये, आमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला कमिशन देणार आम्ही, कमिशन. आणि कमिशन किती जातं माहिती आहे तुम्हाला, 5 ते 7 हजार दरम्यान, कमीत कमी 5 ते 7 हजार दिरहम कमीत कमी. आपण लगेच कॅल्क्युलेट, 7,000 दिरहम गुणिले 23, 1.5 लाख. कायच्या गावात पैसाच पैसा. 1.5 लाख दिरहम भेटलं मला. मी व्हिजिट विजावरती आहे, पहिल्यांदा आलोय, 10वी नापास आहे, आणि मला काम काय भेटते, फक्त त्यांचं पॅम्पलेट घ्यायचं,
हॉटेलला जायचं, त्याला सांगायचं बाबा हे तुमचं असं असं आम्ही करू, ते ॲग्री झाले, ते 2,000 घ्यायचे, कंपनीला आणून द्यायचे, कंपनी काय करणार महिन्याच्या शेवटला आपल्याला देणार 7,000 दिरहम, पैसाच पैसा. अरे बाबा असं नाही, ते तुम्हाला फसवत आहे. हा होय, असं नसतंय. ते तुला 7,000 दिरहम द्यायला पागल आहेत का? त्यांना माहिती आहे हे तुला पगार देत नाहीत, पगार देत नाहीत, ते तुला कमिशनवरती ठेवणार आहेत. त्यांना माहिती आहे ह्याला आपण दिलं ना ह्यो महिन्याला एक विकल, ह्याची म्हणजे मुश्किलीने एक विकल, मुश्किलीनं तू एक विकलस, 2,000 दिरहमला तू एक विकलस, तुला कंपनी देणार 1,000 दिरहम, जे ठरलं होतं. हे सुद्धा चालतं दुबईमध्ये. हे मला वाटलं तुम्हाला सांगावं, का तर मी हे सुरुवातीला होतो ना त्यावेळेस मी ट्राय करत होतो, परत माझ्या मित्रांनी मला सावध केलं आणि मी बाहेर पडलो तिथनं. हे तुमच्या बाबतीत नको व्हायला म्हणून सांगतोय. दुबईमध्ये आज व्हिजिट विजावरती जास्त पैसा कमवताय म्हणजे नाही का, कमी वेळात जास्त पैसा कमवण्याच्या भानगडीमध्ये याच्या भानगडीत पडू नका. हे सोशल मीडिया नाही का, सोशल मीडियाचं ऑफिस आहे तिथे तुम्ही जाता, हे ह्या गोष्टीत करू नका, पडू नका. अजून करत असाल तर बाहेर पडा, त्याच्यामध्ये फ्युचर नाही. हे मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी म्हटलो जास्तीत जास्त कमी वेळात जास्त पैसा असा. तर मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून ह्या अशा फसण्यापासून वाचतील. भेटू अशा टाटा बाय, सी यू.